सो मी नेहमी सांगतो की तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी पर्पज असला पाहिजे, तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी ध्येय असलं पाहिजे, तुमच्या आयुष्यामध्ये एक विजन असलं पाहिजे, एक विजन असलं पाहिजे. एक उद्योजक म्हणून, एक व्यावसायिक म्हणून किंवा आपण कुठेही जॉब करत असतो एखाद्या मोठ्या पदावर, आपल्याला रोज चॅलेंजेस येणार, रोज प्रॉब्लेम्स येणार. पण आपल्याकडे ते स्किल असलं पाहिजे त्या प्रॉब्लेम्स आणि चॅलेंजेसना मात करण्यासाठी, त्यांना हँडल करण्यासाठी. आणि एखादी कंपनी सुरू करण्यासाठी पैशाच्या आधी सुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते त्या कंपनीचा पर्पज. आणि ज्या लोकांच्या आयुष्यात पर्पज क्लिअर असतो तीच लोक एक मोठी कंपनी बनवतात. आणि जेव्हा जेव्हा बिझनेसमॅनना मी भेटलोय तेव्हा त्यांनी मला प्रॉब्लेम शेअर केले आणि मला एक गोष्ट कळली, 90% प्रॉब्लेम्स आर नॉट देअर बिझनेस प्रॉब्लेम्स, दे आर पीपल प्रॉब्लेम. असाच उद्योजक यशस्वी होऊ शकतो ज्याची कमीत कमी 2 स्किल्सवर जबरदस्त त्याने प्रभुत्व मिळवलंय. आणि ते 2 स्किल्स आहेत, एक आहे पीपल स्किल आणि दुसरे सेलिंग स्किल. आम्ही व्यक्तींना आणि त्यांच्या संस्थांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि व्यावसायिक आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रेरित करतो. कॅन वी मोटिवेट पीपल? आपण लोकांना मोटिवेट करू शकतो का? माझे बॉम्बेत ऑफिसेस, दादरमध्ये, ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, कलकत्ता सगळे ऑफिस असले पाहिजेत हे त्यांना माहिती आहे मित्रांनो. पण त्यांना पण कोणतरी प्रेरित करणारा माणूस असावा लागतो. आणि आमचं काम तेच आहे की लोकांना प्रेरित करणे. शिक्षणाचा आणि बिझनेसचा काही संबंध नाही मित्रांनो. तुम्हाला बिझनेस स्किल्स आले, आम्हाला फक्त दुकानांच्या पाट्या मराठी करायच्या नाहीत तर आतला व्यापारी मराठी करायचा. आणि हे आमच्या आयुष्याचं ध्येय. जर एखादी कंपनी आज 50 लाखावर त्याला 5 करोडपर्यंत जायचं असेल तर 5 करोडवर जाण्यासाठी त्याने त्याच्या बिझनेसमध्ये काय चेंजेस करायला पाहिजेत की हजारो उद्योगधंदे दरवर्षी सुरू होतात. काहींची वाढच होते, काहींची वाढ अतिशय मंद गतीने होते, मोठे यश कधीच मिळत नाही. आणि काही उद्योगधंदे चांगल्या सुरुवातीनंतर सुद्धा कोसळले. स्वप्नाने एखादा बिझनेस सुरू केलेला होता आणि असं काय झालं की तो बिझनेस माझा कुठेतरी यशस्वी झाला नाही. व्हॉट वॉज द रिझन बिहाइंड? लेबर प्रॉब्लेम, चुकीची बस पकडली. एक्झॅक्टली, कॉन्फिडन्सच नव्हता. आपण रिस्क घ्यायलाच घाबरतो. आपण नेहमी छोटं मोठं काहीतरी काम करत असतो. ध्येय निश्चित नसेल तर तो नक्कीच अयशस्वी होऊ शकतो. पण ध्येय तर सगळ्यांना आहे, ध्येय कोणाला नाही असं नाही. धंद्यात प्रॉफिट असो नसो, मला कोणतरी सांगितलंय, पप्पांनी सांगितलंय गल्ला सोडायचा नाही. गल्ल्यावर तू बसूनच या धंद्या सोडायचा नाही. हा धंदा म्हणजे आपली ओळख आहे. पण मी म्हणतो तुम्ही त्या धंद्यासाठी जन्माला आला तर बिझनेसमॅन. इफ यू आर अ बिझनेसमॅन, आज तुमचा एक धंदा होईल, दुसरा करा. काय टाटाने बोललं त्याने आयुष्यभर चहाच बनवणार किंवा नमकच बनवणार? तो तर बनवतोय ना, गाड्या बनवतोय, तो स्टील बनवतोय, तो भरपूर गोष्टींमध्ये हातपाय टाकलेले आहे. पण आपण काय ना, दुसरी गोष्ट आपण काय केलं, 100% कंपनीचे कोणी ठेवले आपल्या. मी म्हणतो प्रत्येक कामासाठी माणूस मिळतो, येस ऑर नो?